मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रस्त्यावरला पंचायतीचा दिवा पेटल्याला. त्याच्या भिंगावर लाल रंगात अक्षरं लिवल्याली. ग्रामपंचायत टाकळी. दिवे लागण झाल्याली. कमळाक्कांच्या वसरीवर बायका हळदी कुंकू घेत्याल्या. लोड तक्क्याच्या पांढऱ्या खड बैठकी रिकाम्या पसरलेल्या. त्यावर कुणीच येऊन टेकल्यालं नाही. नऊवारी जरीचं लुगडं नेसलेल्या कमळाक्का डुईवरती पदर घेऊन उभारल्याला. एक देवीचा मुखवटा असल्यागत चेहरा. कमळाक्कांचा वाटेकरी खंडू सपकाळानं अक्कांच्या हातावर तिळगुळाचा भुगा ठेवला. वाकून पायाला हात लावून नमस्कार केला आणि पुन्हा ताड झाला. पारू तिळाच्या वड्यांचं ताड घेऊन येत्याली. अक्कांनी खंडोबाकडं एकवार बघितलं आणि म्हणाल्या, खंडोबा, एक गोष्ट कानावर आली तुझ्याबद्दल. खरी असेल तर क्षमा नाही करणार मी तुला. काय सांगा तरी अक्का. जुन्याची 10 पोती खळ्यावरनं पळवलीस. आबा तात्यांच्या मदतीनं काळ्या बाजारात धाडलीस इस्लामपुराला. कुणी सांगितलं? मसण्यानं. खरं आहे नव्ह? खंडू गुळणी धरल्यागत गपगुमान. ठीक आहे, अक्का म्हणल्या. पाडव्यापासनं तू आमचा वाटेकरी नाहीस. संक्रांती दिवशी हे गोड बोलणं नव्ह का अक्का तुमचं? तिळभर खरेपणा नाही. तो गोड बोला चालीनं का गोडवा राहतो? काळुसकर गेले तेव्हा जमीन तुझ्या वडिलांकडं होती. कुळ कायदा झाल्यावर तुझ्या वडिलांनी आपणहून जमीन सोडली. मी विधवा बाई, तू करता होतास. तुझ्या हाती जमीन सोपिवली मी विश्वासानं. तो विश्वासच बुडवलाच बघतो. आता काय राहिलं? तू आपले पाडव्यापासनं जमीन खाली कर म्हणजे झालं. तशी कशी सुटल जमीन? खंडू हातवार करीत बोलला. ती काय मुलाण्याची सोयरीक आहे काय? तलाक तलाक 3दा म्हणलं की सुटाया. खंडोबा, मी सांगते तेवढं ऐकायचं. पाडव्याच्या पुढं मला माझी जमीन परत पाहिजेल. बस. ठीक आहे, बघूया. खंडोबा तरा सोप्याच्या पायऱ्या उतारल्याला. कमळाक्कांचा जीव लहान झाल्याला. म्हणाल्या, अरे तिळगुळ तरी घेऊन जा. माघारी न बघता तो निघूनही गेला. बायका येत्याल्या, नमस्कार करून जात्याल्या. त्यासने आशीर्वाद देण्याचं बी भान अक्कासने राहिलं नाही. कानापाशी येऊन पारू म्हणाली, आता जाईल बघा आबांच्या वाड्याकडं. जाऊ दे, काय करतायत आबा तरी? त्याच येळेला जुनी शेरवानी घातल्यालं करीम बक्ष आल्यालं. गावगाड्यातला जुना मुसलमान. पारू गमतीनं म्हणाली, या करीमचीच्या, तुमच्यात बी असतोया काय संक्रांतीचा सण? हा? करीम बक्ष दाढी कुरवाळत हसलं. म्हणालं, अक्का साहब, इस लड़की को क्या मालूम है? हम इधर पैदा हुए और इधरच मरेंगे. बापू के घर का आदमी आया बिगर हमारी ताबूत हिलता नहीं. ल्यो अक्का साहब, तिलगुल ल्यो और मीठी बात करो. अक्कांनी पदूर सावरला. खाली वाकून त्या म्हाताऱ्या मुसलमानाला त्यांनी नमस्कार केला. अरे अरे, ए क्या अक्का साहब? वडील आहात चाचा तुम्ही. मुलगा कसा आहे तुमचा? मुझसा तो बंबई में रहता है. उसका अच्छा चल रहा है. रसूल इधर हमारे पास है. हाँ, पाहिला परवा मुलांच्या घोळक्यात. ओ बिलकुल काम से गया है. मेरा तो कुछ. त्याच येळेला वाड्याच्या दारात एक बायकी सावली हल्ल्याली. कमळाक्कांनी वळून विचारलं, कोण ते? मी यदू हॉटेलवाला हाय. बाप्याची कापडं घातलेल्या बाईगत फुलका यदू लचकत मोहरा आला. कमळाक्कांनी त्याचा बी मान ठेवला. आदबशीर आवाजात विचारलं, एकटाच आलंस व्हय? पवित्र कुठाय र? त्या आबांच्या वाड्यातच हाय. अंग घुसळत यद्या म्हणालं, आबा गेल्या ती साताऱ्याला. बाबासाहेब एकलंच हाय ते घरात. त्यांच्याकडं बघायला हवं कुणीतरी म्हणून. पवित्राला नाही नेली का साताऱ्याला आबांनी? पारूनं 4 माणसात त्याची आबरूच काढली. पार्वती, कमळाक्कांनी दटावलं. पारू गप्प झाली. यदूला द्यायला तिनं अक्कांच्या हातावर 2 तिळाचं लाडू ठेवलं. अक्कांनी यदूला दिलं. तो बायकागत वाकून नमस्कार करत्याला. औक्षवंत हो, कमळाक्कांनी आशीर्वाद दिला. पारूला फिरून हुक्की आली. म्हणाली, लेकरू व्हायचा आशीर्वाद द्या किंवा त्याला. पारू, आपल्या घरी आलेल्या माणसाला असं बोलू नये. अक्कांनी रागानं पारूला दाटलं. पण करीम चाचानं बी आपली चंची मोकळी केली. ते म्हणालं, गुस्सा क्यों करते हो अक्का साहब?
बच्चा इसको नहीं होगा, लेकिन पवित्रा को तो होगा ही. करीम बक्ष दाढीत हसलं. समद्या बायका बी फिदी फिदी हसल्या. कमळाक्कांनी तोंडाला पदूर लावला आणि पाठ फिरवली. पदूर सावरत आबासाहेब देसाई यांच्या वाड्यात नव्या नवरीगत सजलेली पवित्रा सन्मुख होऊन उठली. आडव्या सोप्यातून आबदार पावलं तुरु तुरु टाकत एका खोलीत गेली. खोलीत थुलथुलीत अंगाचा 16-17 वर्षांचा लदडू बाबासाहेब गादीवरती पोट टाकून पालथा पडल्याला. आबासाहेबांचा ह्यो पोरगा लाट्याच्या लाट्या होता. आईच्या माघारी लाडात वाढिवलेलं पोर करुणे ते करीत होतं. पवित्राचं डोळं पारवाळ उतरल्यागत त्या पोराच्या अंगावरती उतरलं. बघितलं तर पोरग नट्यांची नागवी चित्र बघित होतं. पवित्रानं पदूर वटावर नेला. उग लाडात येऊन म्हणाली, अगं बाया, हिता हायसा व्हय? बाबसाब, वायचं बाहेर बैठकीला येऊन तरी बसा. माणसं येत्याती नवं का तिळगुळ द्यायला? बाबासाहेब दचाकलं. गप्पा गप्पा समद्या नट्या पोटाखाली दाबल्या. म्हणालं, मी नाही यायचा. बसा म्हणावा आबा युस्तवर. नाहीतर तू दे जा तिळगुळ. अगो बाया, मी कशी जाऊ सोप्यावर हो? काहीतरीच कसं काय बोलतायसा बाळराज. बरं, जेवायला तरी चला की आता. स्वयंपाक तयार आहे माझा. मला नग ते गुळमाट जेवण. जा बघू तू. आबा आल्यावरती बघन मागणं. बाहेर बघितलं असतं तर आबासाहेब साताऱ्यावरून माघारी आल्यालंच होतं. गावात शिरत होतं. बैलगाडीत नवी कोरी स्कूटर बाबासाहेबासाठी आणलेली. माग बैलगाडी आणि मोहरा धोतराचा सोगा वर धरून चालल्याला आबा. सोनाराच्या यक्कून बघितलं, वरडून विचारलं. उशीर केलासा आबा म्हणायचं. अर पोरग्यानं कुटर मागितली होतं, ते मिळता मिळत नाही. तुम्हासनी मिळत नाही तर कुणाला व मिळणार? अरे सरकारी परवानगी लागत्या त्याला यक्क्या. तुमचा हात मस्त दिल्ली पवतर लांब माहिती की आबा. तुझी त्याच्या आईला सदा आडवी पालकीच बघ यक्क्या. चल, कुटर उतरू लागायला हात लाव. चल चल. आल्याबरोबर आबांनी यक्क्याला कामाला लावलं. वाड्यामोर बैलगाडी थांबली. गाडीवानानं यक्कून आणि यक दोघांनी हात लावलं. स्कूटरचा येळकोट अज्जात खाली घेतला. दरवाजातनच आबांनी लाडक्या लेकाला हळी दिली. बाबासाहेब, ओ बाबासाहेब. बाची हाक ऐकली तशी बाबासाहेब आनंदानं यडबाडून उठलं. नागव्या नट्या खिशात सरकावीत सोप्यावरती आलं. आणली का कुटर आबा? न आणून काय करतूस? 4-5 दिवस मोडलं तर त्यात. घ्या आपला ऐवस्तू हातात व. त्याच टायमाला सरपंच तात्या पार 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 आवाज करीत फटफटीवरनी येत्यालं. 2 पाय दुई बाजूला भुईला टेकून गाडी बंद केली. गाडीचा मोठा डोळा इझावला आणि खाली उतारला. तात्या, बाबा सरपंचाला म्हणतय, ही बघा स्कूटर तुमच्या चढ. आणली का? भले. बाबासाहेब मोहर सराकलं. कुटरचा कान पिरगाळून किक मारायला गेलं, पण अंधारात दिसलं नाही काय. लाथ निसाटली आणि ठणकन मडगार्डानं दणका दिला. कळवायलं गडी. त्याच्या आईला दिसत यक नाही हित. तात्या, काय तुमचं पंचायतीचं दिववय? ह्या लाडावलेल्या पोराची केक खाण्यापरास पड खाल्ल्याली परवाडली म्हणून तात्यांनी मऊ आवाज लावला. लाव लाव, आता नळ्यांचं दिवं लाव. ह्या योजनेत हायच ते कलम, तवर खंदीलच लावा. अरे कोण हाय तकडं? बत्ती पिटवून आणा बघूयक. बाबासाहेबांनी बघू द्या त्यांची कुटर. आबांनी हुकूम सोडला आणि वळून म्हणालं, आता बसू नगासा बरं का बाबासाहेब, रस्त धड नाही ते आपलं. तात्या समजून म्हणालं, ते बी प्रपोजल हाय. आईला झेडपीची माणसे काप मतलबी, त्यांना पाहिजेल तेवढंच रस्त करत्याती. आम्ही जातो बाबासाहेब, आता नकासा बसू बरं का. हं, बघा निसती. चला तात्या. आबा, तात्या आणि माणसांचा घोळका वाड्यात शिरला. कुणी कशावर कुणी कशावरती मंडळी बैठकीवरती बसली. आबांनी साताऱ्यासनं आणलेलं पेपर चाळत तात्या एका खुर्चीत बसलं. आबांनी टोपी काढली. कपाळावरनं डोसक्यावरनं खसा हात फिरवला आणि बायको संगड काढलेल्या फोटो खाली केलेल्या बैठकीवर कमरत वाकलेल्या तक्क्याला टेकून अंग पसरून पडलं. तेवढ्यात नामानावी गबा गबा वाड्यात शिरला. घाईनं बैठकीवरती चढला आणि आबांचं पसारलेलं पाय गपकन धरलं. हरा हर ही काय? असं करत धोतार सावरत उठून बसलं. नाम्यानं अभंग टाकला. धरतुया राहे विठ्ठलाचे पाय.
संसार तो काय करेल तुझे. तुम्ही आमचे इठ्ठलच की. घ्या तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, माया पातळ करू नका. आबा तिळकूट हातावरती घेत म्हणाला, आम्ही दिला पाहिजे नाही का. बाबासाहेबांच्या मातेशिरी होत्या तवा ताटच तयार असायचं. त्याच वक्ताला माझघरातनं पवित्राचं 2 गोर हात बाहेर सोप्यावरती आल्यालं. तिळगुळाचं ताट घेतलेलं. नाम्या ते ताट घेत म्हणालं, आत्ता बी हायच की ताट तयार. काय उणे हे ते इठ्ठलाच्या दासा. सुखे पसा पसा मोती वाटू. वाट वाट मोती वाट नाम्या. आबा म्हणाल, आल्याल्या मंडळीसने तिळगुळ देत राहतो. आम्ही लय थकलोय बघ. घेतो घेतो. सर्वा लागी द्यावे अन्न पात्रापात्र विचारूने. या या यशवंतराव या की. आबा काय ग्रामसेवक, गावाकडे गेला नाहीसा व्हय. गावाची कामं संपत्याती कुठं व आभा. या आत या की वायच. आबांनी खूण केली. दोघं बी आत गेलं. सोप्यावर गोड बोलाची भाषा चालूच. खोलीच्या चौकटीशी पवित्र अंग चोरून अंधाराला धरून उभारलेली. आतल्या लाईटीची तिरी बरोबर छातीवरती धरल्याली. आबा ग्रामसेवक आत येता येताच म्हणालीत, जेवण करून घ्यायचं होतं. आवडीचा पुलाव केलाय, निवून जाईल. बाबासाहेब जेवलं का. तिच्याकडं न बघताच विचारलं. नाही, त्यासने घावलं की खेळणं आता. त्याच वक्ताला बाहेर नव्या कुटरला किक बसल्याली. नव्या फायरिंगचा मवागीर आवाज फुटला. कान पिळलं आणि अंधारातनं गाढो पळवीत न्यावावं तशी कुटर बाबासाहेबांना आखाड्याकडं पळवीत नेली. माग पोरांचा ह्यो गलका. तू जेवून घे, आमची कामं चालणार आहे ती. या ग्रामसेवक. दोघं बी उघड्या नट्यांच्या खोलीत शिरलं. काय झालं ग्रामसेवक. आबा, कमळाक्काच्या जिमिनीवरती खंडू सपकाळ्याचं नाव कसं लावायचं व का. आता तो अधिकार आम्हाला नाही की, मामलदारानं लावायला पाहिजे. ते कळतंय आम्हाला. तुम्ही कच्ची नोंद करा की पिनशिलीनं. तेवढं करीन हो. कानावर गाठलंय. ग्रामसेवक खिशातून नोटांचा झुमडा बाहेर काढत म्हणाल, हे खंडून दिल्या ती. किस्त आहे ती. 1200 होतं, 300 मी ठेवून घेतल्या ती. बराय बराय, काम करा. नुसतं पैसे खाऊ नकासा. येऊ का मी. या. झुमडा खिशात सरकावल्याला. निस्त्या नट्याच नवं समद गाव नागवं करायच्या खोलीतनं ग्रामसेवक बाहेर पडलं. आबा, कोण हाय. मी चव्हाण हाय व्ह. या 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 चव्हाण, आतमध्ये या. कोण आमच्या हित येती कशाला. काय ज्याचा त्याला धंदा नाही. काय चव्हाण. आबा शिमीट घावलं. दिनगी द्यावी लागली. आता पत्र्याचं तेवढं बघा. नाही म्हणतोय काय. कोटा दिलाय म्हणतोय. पोटाला दिलं की कोटा वाढतो चव्हाण. तेच आणलत नवं का. घ्या. किस्त आहे ती. 1000 आहे ती. हे नर काय होणार. खिरीट खराटा. बराय, म्या करतो काम. जावा तुम्ही आणि तात्यासनी तेवढा आत लावून द्या बघा. जी जी. नाम्या, आता कुणाला धाडू नगस र इकडं. आबांनी वरडून सांगितलं.